हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानमंजिरीच्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी या चिंतन मालिकेत आज तिसरा भाग आहे. सर्वांचं स्वागत. आजच्या भागामध्ये आजचे वक्ते श्रीधर रेळेकर हे मिरजवरून आपल्या या चिंतनामध्ये सहभागी होत आहेत. 3 भागामध्ये, मागील 2 भागामध्ये आपण ज्ञानेश्वरी का वाचावी हा एक आपण पहिला भाग आपण पाहिला. ज्ञानेश्वरी वाचून मिळतं काय, आणि दुसऱ्या भागामध्ये माऊलींनी केलेलं गणपतीचं स्तवन, गणेश वंदना, सरस्वतीचं वंदन हे आपण पाहिलेले. आणि माऊली पुढे आता सद्गुरूंचं वंदन करत आहे. गीतेमध्ये जे नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्यातला एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे गुरुस्तवनाचा, जो गीतेमध्ये नाही परंतु ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी हे सद्गुरु वंदन, सद्गुरु स्तवन, सद्गुरूंची स्तुती ही माऊली वेळोवेळी करतात. इतक्या वेळा करतात की जणू काही आपल्याला वाटतं किती वेळा करावी, परंतु सद्गुरु स्तवन, सद्गुरूंची स्तुती ही कितीही वेळा केली तरी सुद्धा ती कमीच आहे. आणि म्हणून अशा या सद्गुरु स्तवनामध्ये आज पहिल्या अध्यायामध्ये माऊली काय म्हणतात हे आपण श्रीधर रेळेकर यांच्या वाणीतून आज जाणून घेऊया. मी रेळेकरजींना विनंती करतो की त्यांनी आपलं हे चिंतन हे आज सुरू करावे. धन्यवाद हेरमजी. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय श्रीधरजी, येतो. आवाज येतोय तुमचा. श्री गुरु शरणम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरुवे नमः. ओम भजये भालचंद्राय गणेशाय परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय हेरंबाय नमो नमः. यदक्षरं पद्मं भ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्व क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. ज्ञानशक्ति समारोधः तत्वमाला विभूषितः भुक्तिं मुक्तिं प्रदानेन तस्मै श्री गुरुवे नमः. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरुवे नमः. शोषणं भव सिंधोश्च ज्ञानकं सर्वसंपदा गुरुपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. ना गुरुर अधिकं तत्वं ना गुरुर अधिकं तपः तत्वज्ञानात् परान्नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यान मूलम गुरुर मूर्ति पूजा मूलम गुरु पद्मम मंत्र मूलम गुरु वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्याधिलक्ष्यम एकम नित्यम विबलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. परमपूज्य परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमपूज्य परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय.
परम पूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज की जय। परम पूज्य योग तपस्वी काका महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य योगश्री जोशी महाराजांच्या चरणी साष्टांग नमन। पहिल्या दिवशी आपण श्री हेरंबजींनी वाचावी ज्ञानेश्वरीवरील सुश्राव्य चिंतन आपण ऐकले। दुसऱ्या पुष्पामध्ये गणेश वंदन, सरस्वती वंदन ऐकले। आता हे जे सर्व सुरू आहे ते मंगलाचरण सुरू आहे। विघ्नहर्त्या गणेशाला नमन केले, देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेतला आणि आज तिसरे पुष्प आपण पाहणार आहोत। हेरंबजींनी आता व्यक्त केल्याप्रमाणे गुरुतत्व माऊली 18व्या अध्यायात म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे। अर्थ अगदी सोपा आहे। गुरु आहेत तिथे ज्ञान आहे, आणि ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन लाभते तिथे समाधान हे लाभतेच, असा सरळ सरळ अर्थ या ओवीचा आहे। ज्या तत्वाशिवाय आपल्याला समाधान, पूर्णत्व, जीवनाची कृतकृत्यता, तृप्तता असे अनेक समानार्थी शब्द पाहिले तर जी मिळू शकत नाही असे तत्व म्हणजे आपले सद्गुरू किंवा गुरुतत्व। समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, असो जयाचा मोक्ष भावा, तेने सद्गुरू करावा, सद्गुरू विणे मोक्ष पावावा, हे कल्पांतीही न घडे। ज्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी, अशी जीवनाची कृतकृत्यता व्हावी असे वाटत असेल तर त्या जीवाने सद्गुरूंना शरण जावे, हा एकमेव उपाय आहे। सद्गुरू शरणागती शिवाय असा मोक्ष प्राप्तीची कल्पनाही करू शकत नाही, कल्पंतीही न घडे, असं समर्थ म्हणतात। गुरु तेथ ज्ञान, इथे गुरु म्हणजे असे तत्व जे सर्वव्यापी आहे, तेच ईश्वरी तत्व आहे आणि ते एकच आहे। हेच तत्व जीवाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि सजीव तसेच निर्जीवातून ते व्यक्त होत असते, ते प्रकट होत असते। जीवाला भवसागरातून तरून जाण्याकरिता गुरु भेटणे, गुरूंचा उपदेश मिळणे हा एकमेव उपाय आहे। आपले गुरु ज्यांनी हे परमतत्व जाणलेले आहे आणि ते त्याच्याशी एकरूप झालेले आहेत, आणि असे एकरूप झालेले गुरुच दुसऱ्या कुणातरी जीवाला एकरूप होण्याचा मार्ग दाखवू शकतात, मार्गदर्शन करू शकतात, असे मला वाटते। आत्मा आणि परमात्मा, जीवाची आणि शिवाची भेट करून देण्यासाठी हे गुरुराया आपण आणि आपणच फक्त समर्थ आहात, आणि म्हणूनच आपल्याला शरण आलो आहे आणि आम्हाला मार्ग दाखवा, असा भाव आहे। असे सद्गुरू हे त्रिगुणात्मक, उपाधिरहित, पूर्ण निर्मळ आहेत। वेदशास्त्र रूपी वृक्षाचे जे मोक्ष हे फळ आहे, मोक्षरूपी फळ तुम्हीच आहात, आणि ते आम्हा जीवाला प्राप्त करून देण्यासाठी तुम्हीच एकमेव निधान आहात, असे आम्हाला वाटते। योग प्राप्ती किंवा परमेश्वर प्राप्ती हीच मोक्ष प्राप्ती आहे। ही मात्र सद्गुरूंच्या कृपेनेच होते, हे निश्चित आहे। काळाची जन्म मृत्यूची क्रीडा नाहीसे करणारे आपण एकमेव अद्वितीय आहात, असा आमचा भाव आहे। हे गुरुराया, तुम्ही अवयवरहित असल्यामुळे तुम्ही गतिरहित आहात आणि गुणातीत आहात, कालातीत आहात, नाद बिंदू कलातीत आहात। चंचल चित्ताचे प्राशन करून तुम्ही निशेष वासनारहित आहात, नित्य तृप्त आहात, हेच खरे आहे। आणि तुमच्या चरणाची प्राप्ती, तुमची शरणांगती हाच आमचं कल्याण आहे, ह्यातच आमचे कल्याण आहे। हे गुरुदेवा, तुम्ही सदा सर्वदा अविद्या दोषरहित शुद्ध असल्यामुळे आमच्या ठिकाणी असलेली अविद्या तुम्ही नाश करून आम्हाला विद्येचे दान देणारे दाता आहात। भक्तांच्या अंतःकरण रूपी मंदिरातील दीप आहात, प्रकाश आहात, ज्ञान आहात, विवेक आहात। तुमची त्रिविधता
नाहीसे करणारे सुख करता दुःख करता आहात, असा आमचा भाव आहे. 10व्या अध्यायात तर माऊलींनी सद्गुरूंच्या प्रती नमन करत उत्तम उत्तम असे शब्दालंकार वापरलेले आहेत. इथेच काय, पूर्ण ग्रंथामध्ये, संपूर्ण रचनेमध्ये ही समृद्धता दिसून येते. आपण काय कौतुक करावे, खरंच आपण खूप छोटे आहोत. हे पांडित्य आपल्याजवळ असूच शकत नाही. याचे कारण असे की जे काही म्हणून आपल्याला सुचते किंवा आपल्याला दिसते ते ग्रंथात अगोदरच माऊलींनी नमूद करून ठेवलेले आहे. वेगळे असे काहीही आपण करू शकत नाही, मांडू शकत नाही. तर 10व्या अध्यायाच्या जेव्हा आपण ओव्या पाहतो त्यामध्ये अनेक शब्दालंकारांनी श्री सद्गुरूंचे नमन केलेले आहे. वेगवेगळे अलंकार रूपी वापरलेले आहे, शब्द आहेत. त्याचा अर्थ आपण पाहू. त्या पद्धतीनेच आपण सुद्धा माऊलींबरोबर सद्गुरूंना शरण नमन करू. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिलिया. इथे विशद बोध दगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिलिया. विशद बोध दगदा, बोध म्हणजे परब्रह्माचा बोध, हाच अपेक्षित अर्थ आहे. बोध या शब्दाचा गूढार्थ पाहायला गेले तर त्याचे दोन असे प्रकार आहेत. एक परोक्ष बोध आणि एक अपरोक्ष बोध. परोक्ष बोध म्हणजे सर्व संसार रहित ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे, आणि अपरोक्ष बोध म्हणजे आपल्या ठिकाणी तेच स्वरूप म्हणजे मी आहे असा अनुभव येणे. हा बोध सद्गुरूंच्या साह्या वाचून केवळ स्वतंत्र बुद्धीने होणे केवळ आणि केवळ अशक्य आहे असे माऊली म्हणतात. दुसरा अलंकार वापरलेला आहे तो पराप्रमेय प्रमदा विलासिलिया. परा म्हणजे परावाणी, पराविद्या, आणि प्रमेय म्हणजे ज्या योगाने ब्रह्मतत्व जाणले जाते. अशा या पराप्रमेय बरोबर लीलया विलास करणारे आमचे सद्गुरू तुम्हीच गुरुदेव आहात, असा भाव माऊलींनी व्यक्त केलेला आहे. गुरु संत हे अशाच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सदस्थित असतात असा भाव आहे. नमो संसार तर सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लील्या. दुसऱ्या ओवीमध्ये संसार तर सूर्या, संसार रूपी मायेचा अंधकार नाहीसे करणारे हे सद्गुरुराया तुम्हीच सूर्य आहात. अप्रतिम परमवीर्या, प्रतिमा म्हणजे जे अगोदर काहीतरी आहे आणि त्याची आपण प्रतिमा तयार करणे म्हणजे कॉपी करणे असे आहे. परंतु या गुरुतत्वाशिवाय दुसरा कोणी अचूच शकत नाही. म्हणून इथे अप्रतिम परमवीर, अप्रतिम असे विशेषण माऊलींनी इथे नमन करताना म्हटलेले आहे. भगवंतासारखा दुसरा वीर दुसरा कोणीच नाही, आणि आपण त्या तत्वाशी एकरूप असल्यामुळे आपणच गुरुदेव परमवीर आहात. जे जे विशेषण भगवंताला म्हणून लागू होते, जे जे म्हणून भगवंताला आपण बोलू शकतो, ते सगळीच विशेषणं सद्गुरूंना आपण लावू शकतो आणि त्याच्यामध्येच आपण त्यांचे नमन करू शकतो. तरुण तर तुर्या म्हणजे जी तुर्या अवस्था आहे किंवा साक्षी अवस्थेला आपण पोचलेले आहात, आणि याच अवस्थेचा आपल्या ठिकाणी सदैव अंगीकार झालेला आहे. निधिध्यासनादी ओलांडून हे गुरुदेवा आपण सदैव या तरुण तर तुर्या अवस्थेला असतात. तरुण तर इथे सूर्याची उपमा माऊलींनी दिलेली आहे. उगवती, माध्यान्ही आणि संध्येची अवस्था, याच्यामध्ये जी मधली अवस्था, जी पूर्ण प्रगट अवस्था, पूर्ण प्रकाशरूप अवस्था असते, अशी उपमा इथे गुरूंच्या बद्दल व्यक्त केलेली आहे. आणि असे आपण कायम तुर्या अवस्थेमध्ये आहात असा भाव माऊलींनी व्यक्त केलेला आहे. पुढे म्हणतात लालन लीला. लालन लीला म्हणजे एखाद्या लहान मुलाप्रमाणे, लहान मूल जसे अहंकार दंभ रहित, अहंकार रहित आणि असे षड्विकार रहित त्याच असते, तसेच त्याप्रमाणे आपल्याजवळ ज्ञानाहंकार आणि दंभ बाकी कुठलेही रिपू राहू शकत नाहीत. म्हणून असा ज्ञानाहंकार आणि दोष रहित
हेच आपले स्वरूप म्हणजे सदैव टिकणारी तुर्यावस्था आहे, सहज टिकणारी अवस्था आहे. लहान मुले जसे सहज अवस्थेत असते तीच अवस्था आपल्या ठिकाणी दिसते. तिसऱ्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा. जगदखिल पालका, नमो म्हणजे नमस्कार, जगदखिल पालना म्हणजे संपूर्ण जगाचे आपण पालन करते आहात. सर्व कल्याणात श्रेष्ठ असे जे आत्मकल्याण आहे यासाठीच आपण आहात. जसा जीव आहे तसे जीवाचे संस्कार असतात. मार्ग त्याला त्या पद्धतीने मार्ग उपदेश करण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. जीवाला योग्य मार्ग दाखवून आपणच जगताचे कल्याण करते पालन करते आहात. भगवंत आणि सद्गुरू हे एकच असल्याने जगत पालनाची जी म्हणून विशेषणे आहेत ती सर्व सद्गुरूंच्या ठिकाणी प्रतिव्यक्त केलेली आहेत. पुढे माऊली म्हणतात, मंगळमणी निधाना. मंगळ म्हणजे जीवाचे मंगळ करणारे, आत्मकल्याण करणारे. अनेक जीवांना एकाच प्रक्रियेने आत्मसाक्षात्कार होईल असे नाही. जीवाचे जशी भाव श्रद्धा असेल त्या पद्धतीने त्याला मार्गाचे आक्रमण करण्यासाठी आपण प्रवृत्त करता. अशा सर्वांच्या मार्गांचा जो काही मेरुमणी आपल्याकडे आहे ते आपण आहात. मार्गदर्शन करून त्या जीवाचे कल्याण करतात असे मंगळमणी निधान यांनी सुचवलेले आहे. सज्जन वन चंदना, चंदनाचे झाड वनामध्ये जसे आजूबाजूच्या झाडाला सुवासित करते, तेच गुरुमाऊली संसारामध्ये मोक्षप्राप्तीसाठी दुःख तापातून मुक्तीसाठी तळमळणाऱ्या सज्जनांच्या विषयी कळवळा ठेवते आणि त्याच्याच वर कृपा करून त्याला आपले योग्य अशा मार्गाचा उपदेश करते आणि त्याचे कल्याण करते. असा भाव माऊलींनी सज्जन वनचंदना याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे. पुढे म्हणतात, आराध्य लिंगा. जीवाला परब्रह्माची प्राप्ती करून देण्यासाठी सद्गुरू हे एकमेव ठिकाण आहे, त्यामुळे ते एकमेव आराध्य आहेत असा भाव माऊली व्यक्त करतात. असे म्हणतात, गुरु आणि हरी एकत्र आले तर पहिला नमस्कार कोणाला करावा तर गुरूंना करावा. कारण ज्यांच्यामुळे हरीची प्राप्ती झाली ते गुरु हे एकच सदैव श्रेष्ठ आहेत आणि तेच आराध्य आहेत. पुढच्या ओळीमध्ये, नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा. चतुरचित्त चकोर चंद्रा, तापात आहे, संसारापासून ज्या कोणाला परब्रह्माची अशी अविनाशी अशी जी काय आहे त्याची प्राप्ती होण्यासाठी जो प्रेरित झाला आहे अशा जीवाला चतुर म्हटलेले आहे. चकोर जसा पूर्ण चंद्रापासून आनंद घेतो, आनंद मिळवतो, तद्वतच हा पुरुष ज्याच्या चित्ताला सद्गुरु प्राप्ती मिळते त्याला त्याच चतुर चित्त चकोर चंद्राची त्याच चतुराला जी काही चंद्राची अनुभूती मिळते तीच या चतुर पुरुषाला मिळते असे म्हणून माऊलींनी त्यालाबद्दल व्यक्त केलेले आहे. आत्मानुभव नरेंद्रा, हे सद्गुरू आपण आत्मानुभवाचे राजे आहात. आत्मा ही जी काही वस्तू आहे याचा अनुभव आपल्याकडे आहे. देवांचा राजा जो इंद्र आहे तसेच तुम्ही अनुभवाचे राजे आहात असा भाव माऊलींनी व्यक्त केलेला आहे. मनमथ मनमथा, मनमथ म्हणजे मदन. हा मदन जो जगातील सर्व जीवांना मोहित पाडतो, पण या मदनाला सुद्धा स्वाधीन ठेवणारे हे श्री गुरु आहेत. असे म्हणतात की बुद्धीच्या पलीकडे असणारे आत्मतत्व जे अद्वैत आहे याचा अनुभव आला की काम जिंकला जातो, परंतु पुन्हा इथे मार्गदर्शन करणारे हे सद्गुरूच आहेत. अशा सद्गुरूंना शरण होणे हेच कल्याण आहे. पुढच्या ओबीमध्ये माऊली म्हणतात, नमो सुभाव भव भंजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भवना गुरुराया. सुभाव भजना,
हे स्वभाव भजनाने प्रसन्न होणारे आहेत. ज्याचे स्वभाव भजन केले जाते आणि ते अशा भजनानेच प्रसन्न होतात, अशा सद्गुरूंना माझे त्रिवार नमन आहे. भवे भकुंभ भंजना. भवे म्हणजे भव म्हणजे माया, म्हणजेच संसार, म्हणजेच अज्ञान. या अशा भवाचे जे कुंभ फोडणारे व भवकुंभ अशा कसा आहे तर तो बलाढ्य हत्तीच्या मस्तकासारखा आहे, हत्तीसारखा आहे असे माऊली म्हणतात. या मायारूपी अज्ञानाचे हरण करणारे आणि ज्ञानाचे वर्ण करून देणारे सद्गुरूंना आमचे नमन आहे. विश्वोद्भव भुवना. माऊली 5व्या अध्यायामध्ये म्हणतात, ते ज्ञान जे समूळ तुटे, भ्रांतीची मसैरे फिटे. म्हणजेच काय तर रज्जूवरील सर्प म्हणजेच दोरीवर भासणारा सर्प, याला जशी दोरी कारणीभूत असते, तसेच ज्ञान झाले असता तो सर्प पूर्णपणे आपोआपच नाहीसा होतो. असे गुरुच म्हणजे परब्रह्म विश्वभासाला कारण असल्याने त्या गुरूंच्या भजनाने तो विश्वभासाला नाहीसा विश्वभास नाहीसा होऊन आणि आपण चैतन्य अवस्थेला प्राप्त होतो, असा माऊलींचा भाव आहे. पुढच्या ओवीमध्ये जी दैविकी उदार वाचा, जे उद्देश दे नाभिकाचा, तै नवरस सुधाब्धीचा ठाऊ लागे. तुमची कृपा हीच गणेश देवता आहे आणि ज्या कोणालाच म्हणजेच आपण मागे म्हटल्याप्रमाणे चतुर जीवाला प्राप्त झाली व त्याचा उद्धार होणे इतकेच आहे. त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, मग तो कोणीही असो. ही स्तुती ही उगाच केलेली नसून माऊलींना हे पूर्ण माहीत आहे की जे सामर्थ्य भगवंताचे आहे, तेच सामर्थ्य सद्गुरूंचे देखील आहे. फरक मात्र इतकाच आहे की शिष्य या सर्व गोष्टींमध्ये कमी पडतो, परंतु गुरु माऊली उदार अंतःकरणाने त्याला सुद्धा दंड ही दया है या न्यायाने आत्मसात करते आणि कल्याण करते. गरज आहे ती साधकाने एकनिष्ठ होऊन गुरु आज्ञेत आणि गुरुसेवेत रममाण होण्याची. पुढे माऊली म्हणतात, जी आपुलिया सिंहाची वागेश्वरी, जरी मुकिया अंगीकारी, तो वाचस्पती करी प्रबंध होडा. आपली प्रेमळ करुणा हीच सरस्वतीच्या रूपाने कार्य करीत असते. मग तुमची कृपा एखाद्या मुक्याला जरी लाभली तर तो मुका सुद्धा वाचस्पती होतो आणि प्रस्थापित वाचस्पतींशी पैज लावू शकतो, इतके त्याचे बळ त्याला प्राप्त होते. हे केवळ आपल्या आशीर्वादाने. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्माकर माथा पारुके, तो जीवची परितुके महेशासी. ही अशी जी कृपादृष्टी आमच्यावर प्रकाश टाकतात किंवा ज्याच्या कपाळावर आपले हस्तकमळ ठेवतात, तो जीव जरी असला तरी तो शिवासमान होऊन जातो. असे सर्व सामर्थ्यवान सद्गुरूंचे वर्णन मी कोणत्या वाणीने करू, हे शब्दच तोकडे पडतात. माऊली दृष्टांत देतात सूर्याच्या अंगाला उटी लावणे शक्य आहे का, त्याच्या जवळ जाणे शक्य आहे का. त्यामुळे काहीही केले तरी आपण शेवटी कमी पडतो आणि ते तेज मात्र उरते. हेच पुढच्या ओळीमध्ये सांगतात. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचावळे वानू मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. म्हणून खरे पाहिले असता, म्हणून 18व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे की, म्हणून सत्यचे तुझे लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचून लेणी अंगी सुची नावा. स्तुती काही न करणे, पूजा काही न करणे, सानिध्य काही न होणे तुझ्या ठाई. वेगळेपणा न बाळगता केवळ आणि केवळ आपण एकच राहावे इतकेच. हे सद्गुरुराया, तुमची नमन
स्तुती मी कोणत्या वाणीने करू? जगतामध्ये जे सर्व म्हणून आहे ते तुमचेच आहे. जे जे म्हणून अलंकारादी आहेत ते आपल्या अंगावर अगोदरच आहेत. मी नव्याने कोणतेही लेणे लिहू शकत नाही. हे सर्व जर सोडले तर उरते ते मात्र मौन, आणि हा आणि इतकाच दागिना मी आपल्यावर लिहू शकतो, असा भाव या ओवीमधून माऊली व्यक्त करतात. आता मौन हीच स्तुती. आता मौनानेच स्तुती करण्याचे कारण, शाब्दिक स्तुती जर करायला गेले तर शब्द संपतात आणि अजून स्तुती करण्याचा भाव उरतो. किती स्तुती केली तरी आपले वर्णन व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून मौन ही एकच स्तुती. पूजा करावी म्हटले तर जे जे म्हणून उपचार आदी आहेत ते सर्व तुम्हीच दिलेले आहेत, तुमचेच आहेत. माझे असे काहीही नाही, आणि आपल्या चरणाची एकरूप होणे इतकेच. आपल्याशिवाय आपल्याला आमचे असे वेगळे अस्तित्व नको, असे माऊलींनी शरण नमन करताना 10व्या अध्यायात भाव व्यक्त केलेले आहेत. अति उत्कट भाव व्यक्त केलेले आहेत. गुरुगीतेमध्ये तर सर्व श्लोक हे सद्गुरूंच्या वर्णनात आलेले आहेत. काही प्रचलित आपण ऐकलेले आहेत. तसाच एक श्लोक, गूढ विद्या जगन्माया देहशाचा ज्ञान संभवा ज्ञान विज्ञानम यत प्रसादेन गुरु शब्दयेत कथयते. म्हणजे जगतामध्ये जे आहे ते गूढ अविद्यात्मक मायारूप आणि शरीर हे अज्ञानाने उत्पन्न झालेले आहे, असे श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगितलेले आहे. ते कसे हे समजण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. सद्गुरू या तत्वाचे वर्णन करणे म्हणजे मी अल्पमतीने किती करावे, किती बोलावे, किती सांगावे ते पूर्ण होऊ शकत नाही. वैयक्तिक माझा भाव असा आहे की अगोदर वाचत होतो, अभ्यास करत होतो तोपर्यंत ठीक होते, पण तेव्हा त्यातील काही घेऊन बोलावे म्हटले तर ते कठीण वाटते. या ग्रंथाची खोली आणि थोरवी इतकी मोठी आहे की कल्पनेतही करू शकत नाही. ही अल्पशी सेवा मी करण्याचा प्रयत्न करतो आहे, तो त्यांच्या आशीर्वादानेच. तर ज्याला जीवनाची कृतकृत्यता व्हावी असे वाटत असेल त्याने सद्गुरूंना शरण जाणे हा एकमेव उपाय. आपल्याच जीवनाकडे थोडे मागे वळून पाहिले तर लहानपणापासून आपल्यावर अनेक झालेले संस्कार आपल्याला सापडतात. अर्थात हे असे अनेक संस्कार आपणावर झाले हे कळण्या इतकी बुद्धी आपल्याजवळ आहे. अशा अनेक संस्कारांच्या मधून भासत ते हे जग, शरीर, जगन्माया म्हणजे संसार, सगळ्यात आपले जीवन व्यतीत होत असते. अशा मायासागरात सुखदुःखांच्या लाटात जीवाची नौका चालू असते. सुख प्राप्त व्हावे आणि दुःख नाहीसे व्हावे इतकेच आपले कष्ट सुरू असतात. म्हणजे सुख म्हणजे बरे वाटणे असेल तर ते टिकावे, आणि दुःख झाले तर ते नाहीसे होऊन पुन्हा सुख प्राप्त व्हावे, असेच सगळा हा जीवन प्रवास सुरू आहे. होता होता काय होते तर या मायेला आपण जीवदशेला प्राप्त होतो आणि आपल्या चैतन्य आहोत हे विसरून जातो. माऊली 7व्या अध्यायात म्हणते, तैसे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव, परी माया योगे जीव दशेस आले. ह्या योगाने आपण चैतन्य आहोत हे विसरून आपण याच मायेला गुरफटून बसलेलो आहोत, जीव दशेला प्राप्त झालेलो आहोत. आपण शुद्ध चैतन्य आहोत हे विसरले आहोत. आता कसे होते पहा, आपल्याला जर कोणी असे सांगितले तर आपल्याला विश्वासच बसत नाही. हे काय, ते काय, हे कसे आणि ते कसे, आपण असे प्रश्न करीत राहतो. इथे मला एक मुद्दाम नमूद करावेसे वाटते की आपली परंपरा आणि ग्रंथसंपदा ही अतिशय श्रेष्ठ आहे आणि आपल्या घरामध्ये ती थोरा मोठ्यांच्या अभ्यासाने, वाचनाने ती जपली जावी, जपली जाणे आवश्यक आहे. असो, आता असे पाहिले तर ह्या जीवाचा एकच जन्म झाला आहे का
तर ते तसे अजिबात नाही. आपण मात्र ते विसरलेले आहोत. आपल्याला तर कालचे, गेल्या आठवड्यातले, गेल्या महिनाभरातले आठवत नाही. सांगायचे काय तर आपले असे अनेक जन्म झालेले आहेत, ते आपल्याला आठवत नाहीत. परंतु प्रत्येक जन्मामध्ये काही ना काही संस्कार हे आपल्यावरती साठलेले आहेत, झालेले आहेत. परमपूज्य योगश्री जोशी महाराज आपल्याला नेहमी सांगतात ते बॅकलॉग बद्दल. या सर्वांची उकल व्हावी असे एखाद्या कोणाला वाटत असेल तर त्यांनी सद्गुरूंना शरण जावे, हा एकमेव उपाय आहे. माऊली एके ठिकाणी म्हणतात, जे गुणघनाचे नि वृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमन यमनांची. त्रिगुण जे आहेत ते म्हणजे सत्व, रज आणि तम. या त्रिगुणांचा पगडा असल्यामुळे, म्हणजेच गुणघणाचा वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुरे आलेली आहेत आणि या महापुरात यमनियमांची नगरे, गावे वाहून गेलेली आहेत. आता संयम आणि समाधान मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. परंतु या सगळ्याचे ज्ञान आणि जागृती व्हावी असे जर वाटत असेल तर केवळ आणि केवळ सद्गुरु शरण हा एकमेव मार्ग. साधकाने याच यमनियमांच्या नगरात राहून आपल्याला मिळालेले साधन हे गुरु महाराजांच्या आशीर्वादाने समृद्ध करायचे असते. यमनियमांचे साधन काय, उपाय काय, हे आपण पुढील अध्यायामध्ये पाहू. आता काय होते पहा. बाहेर कोणीही कितीही सांगितले तरी जोपर्यंत ते ऐकणाऱ्याला आत्मसात होत नाही तोपर्यंत ते रुजत नाही. परंतु ह्या जीवासाठी अशी एक वेळ येते की हे शरण होणेच आवश्यक असते. ही गुरुमाऊली त्याच्या सर्वार्थाने स्वीकार करते आणि त्या जीवाचे कल्याण करते. असे कल्याणकारी गुरु हे जीवाजवळ विवेक जागा करतात, प्रस्थापित करतात आणि ज्या सद्गुरूंनी हा विवेक जागा करून दिला त्या विवेकाचा मी विशेष आदर करतो असा माऊली म्हणतात. आणि ज्यांनी तो जागा केला त्या सद्गुरूंना आपल्या हृदयाशिवाय दुसरे उत्तम अशी जागा नाही असे माऊली म्हणतात. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. अशा आपल्या जीवनाची जी मुख्य प्राप्ती आहे आणि ज्या विवेकाच्या आधारे जीवाला समाधान प्राप्त होते तो विवेक त्याच्या सदैव आदरच आहे. आणि ज्या गुरुतत्वाने सद्गुरूंनी हे करून दिले ते सद्गुरु गुरुतत्व हे माझ्या हृदयात आहे असा भाव व्यक्त केलेला आहे. म्हणूनच हा संसार मी पार पाडू शकलो असे माऊली वरील ओवीत म्हणतात. 15व्या अध्यायामध्ये पहिल्याच ओवीमध्ये माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आपल्या हृदयाचे आसन हे गुरूंच्या चरणासाठी योग्य असे ठिकाण आहे, ज्याच्याशिवाय कुठलीही अशी जागा नाही. आपल्या शुद्ध अंतःकरणाचा ज्ञानोबा माऊलींचा गुरूंच्या विषयीचा अत्यंत शरणभाव आपल्याला दिसतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये ओतप्रोत भरलेला दिसतो. ही गुरुमाऊली आपल्याला नित्य अनित्य विवेकाची जाणीव करून देऊन आपल्यावर जडलेले अनेक जन्मांचे संस्कार काढते आणि उत्तम उपदेशाचे संस्कार करवून जीवाच्या कळवळ्याने त्याचे कल्याण करते असा भाव आहे. खरे तर गुरुमाऊलींचे वर्णन, स्तुती, गुरुशरणांगती, ऋणनिर्देश, गुरुसेवा, गुरुसेवेचे फलित, गुरुसेवा कशी करावी असे अनेक विषय माऊलींनी सुटसुटीतपणे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक अध्यायात सांगितलेले आहे. साधका तुझे स्नेहाळे असे वर्णन माऊलींच्या बद्दल करतात. ही गुरुमाऊली ज्या जीवाकडे इतकी कळवळ्याने पाहते, ममत्वतेने पाहते आणि केवळ कल्याणच पाहते. जीवाची लायकी असो की नसो, परंतु ही गुरुमाऊली सद्गुरुमाऊली उदार असते म्हणूनच केवळ त्या जीवाचे कल्याण होते. पुढे माऊली म्हणतात,
जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. महानिधी या शब्दाचा अर्थ निधी आणि महा असा जर बघितला आपण, म्हणजे महा आणि निधी, जो निधी आहे त्याच्याबद्दलचा अर्थ आपण करताना असे म्हणू की एखादी जीवन उपयोग वस्तू जी अत्यंत उपयोग आहे आणि त्याचा साठा करणे, असा महानिधीचा अर्थ आहे. अशा सद्गुरूंची भेट म्हणजे डोळ्यात अंजन घातल्यासारखे होते. तर काय, ग्रंथामध्ये दिलेला अर्थ दृष्टी स्वच्छ होते आणि उत्तम दिसायला लागते. सरळ सरळ अर्थ ग्रंथामधला वाचला तर दृष्टी मोठी होते आणि भूमिगत खजिना सापडतो. मला असे वाटते, अशी सद्गुरू भेट, सद्गुरू कृपा झाल्यानंतर आपली मूर्ती व्हायला लागते. आपण पाषाण आहोत. जसा मूर्तिकार मूर्ती घडवताना हवी तेवढी ठेवतात, तद्वतच नको असलेल्या संस्कारांचा क्षय करतात आणि जीवन कृतकृत्य करणारे संस्कार आपल्यावरती करतात, आपल्याला उपदेश करतात, साधकाचे जीवन कृतार्थ करतात. इथे महानिधी या शब्दाचा मला अभिप्रेत वाटलेला अर्थ म्हणजे आनंद. जसा सद्गुरु कृपांकित साधक काही काळ साधनेत व्यतीत होऊन गुरु उपदेश आत्मसात केल्यानंतर त्याच्या जीवनात जो जसा असेल तो त्या स्थितीत आनंदात असतो. त्याच्या हृदयात सद्गुरू असतात. त्याचा उपदेश त्याचे सानिध्य हे त्याच्या हृदयात प्रस्थापित झालेले असते. विवेक जागृत असतो आणि या सर्वांचे फलित म्हणजे केवळ आनंद आणि आनंदच असतो. हाच साधकाच्या जीवनामधला महानिधी आहे. का चिंतामणी आली या हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. अशी गुरुमाऊली प्रसन्न झाल्यावर, भेटल्यावर, उपदेश मिळाल्यावर अजून काय हवे? जे वाटेल, जे हवे असेल, जे योग्य असेल ते आपोआप मिळते. म्हणजे चिंतामणी भेटल्यासारखे आहे. चिंतामणी म्हणजे असा मणी जो सापडला असता सर्व चिंता नाहीशा होतात, त्याला चिंतामणी असे अर्थ आहे. इथे तोच चिंतामणी म्हणजे श्री गुरूंची भेट, उपदेश आणि साधकाचे आचरण, उपदेशाप्रमाणे मार्गक्रम इतके सर्व झाल्यामुळे माऊलींचे सर्व मनोरथ पूर्ण झालेली आहेत. त्यांची आता कोणतीच अशी विशेष कामना राहिलेली नाही, असाच त्याचा अर्थ आहे. खरे तर श्री निवृत्तीनाथ हे थोरले बंधू, परंतु अखंड ग्रंथामध्ये वडील बंधू असा उल्लेख नसून ते सद्गुरू आहेत. याच त्यांच्यामुळेच माझी सर्व मनोकामना पूर्ण होत आहे, झाली आहे, असा भाव माऊलींनी व्यक्त केलेला आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव तोषवी. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता प्राप्त करून घेण्यासाठी आपण जाणून बुजून गुरुभजन हे केले पाहिजे. म्हणजेच काय, तर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे ते म्हणजे मुक्ती, परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान मिळणे होय. इथे माऊली सुचवतात ते असे गंतव्य समजून, उमजून, जाणून गुरूंना शरण गेले पाहिजे. आणि गुरु भजिजे याच्यावरून माऊलींना असे सुचवायचे आहे की श्री गुरूंनी केलेला उपदेश पूर्णपणे आत्मसात करणं होय. तसं जीवन मार्ग आक्रमण करणं म्हणजे गुरुभजन. सद्गुरूंची सेवा, साधन हे सुद्धा गुरुभजनच आहे. आपल्याला आलेली शंका आणि त्याचे निरसन करून घेणे हे सुद्धा गुरुभजनच आहे, असे मला वैयक्तिक वाटते. कारण शंका ठेवून साधन होत नाही. जितके आपले मन हे निशंक साधनेत लागते तितके ते समृद्ध होऊन जाते. म्हणजेच माऊली दृष्टांत देतात तो झाडाचा. जसं झाडाच्या मुळांना पाणी घातल्यानंतर त्याच्या फांद्या, पाने, फुले, फळं यांना वेगळे पाणी घालावी लागत नाही, ते आपोआप होतात. तद्वतच गुरुकृपा मिळाल्यानंतर, साधन मिळाल्यानंतर जीवनाची कृत्यता व्हायला लागते आणि आपोआपच समृद्धता प्राप्त होते. अजून एक दृष्टांत माऊली देतात.
का तीर्थे त्रिभुवनी ती एक घडती समुद्र गावनी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. ठिकठिकाणी वेगवेगळी तीर्थे असतात. तिथे तिथे तीर्थयात्रा आणि स्नान केल्याने आपल्याला पुण्य मिळते. पण अशा वेगवेगळ्या ठिकाणी भटकण्याचे कोणतेही कारण नाही. भटकल्यापेक्षा ते पुण्य एका समुद्र स्नानाने मिळते. तद्वतच गुरु भेटीचे आहे. एकदा का अमृताचा रस चाखल्यानंतर इतर रसांचे काय महत्व, तसेच आहे गुरु भेटीचे. आणि गुरूंच्याकडून मिळणारे उत्तम संस्कार, आशीर्वाद हे त्या समुद्र स्नान आणि अमृत प्राशनासारखे आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, असा भाव माऊलींचा दिसत आहे. हाच अनुभव आपल्यालाही आहे. एकदा का सद्गुरूंची भेट झाली, साधन मिळाले आणि जीवन आक्रमले म्हणजे स्वस्थ बस. आता एकदा सद्गुरूंची भेट झाली, भेट होणे, साधन मिळणे, उपदेश होणे आणि जीवन आक्रमणे म्हणजेच स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. परमपूज्य योगीराज गोळवणी महाराजांनी यामध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीतील सगळ्याच ओव्यांचा अनुभूती आपल्याला दिलेली आहे, असा माझा वैयक्तिक भाव आहे. पुढे माऊली म्हणतात, तैसा पुढतो मी तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषती मनोवृत्ती पुरविता तो. जसे अमृत चाखल्यानंतर दुसरे चाखण्याचे काही उरत नाही, जसे समुद्र स्नान केले तर सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखे आहे, तसेच पुन्हा पुन्हा मी सद्गुरूंनाच फक्त नमन करतो आणि इथे वंदन केले असता इतर कुठेही नमन करण्याची आवश्यकता नाही. गुरुतत्व हे एक आहे, तेच ईश्वरी तत्व आहे. माझा सर्व मनोकामना पुरविणारे हे माझे सद्गुरूच आहेत. सद्गुरूंनाच सोडून असे माझे मनोरथ पुरविणारा आता या जगतामध्ये दुसरा कोणीही नाही. असे उत्तम भाव आपल्या सद्गुरूंच्या बद्दल माऊली ठेवतात. आम्हा तोची परब्रह्म ऐसा नित्य निजभाव सप्रेम, हेची गुरुसेवा उत्तम उत्तम, शिष्य परब्रह्म स्वय होय. एकनाथी भागवतामध्ये ही ओवी आलेली आहे. महाराज म्हणतात, आपले जे सद्गुरू आहेत ते परब्रह्म आहेत. तेच परमतत्व आहेत आणि ते आपल्या शिष्यांना सुद्धा त्याच परमपदार्थाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहेत. आमचा सुद्धा हाच भाव असणे आवश्यक आहे की आपल्याला लाभलेले सद्गुरू हे परब्रह्म आहेत आणि असा ज्या शिष्याचा भाव आहे, असा भाव ठेवून जो शिष्य सेवेत रममान होतो, सेवा करतो, गुरुभजन करतो, अशी भावसेवा हीच उत्तम सेवा आहे, असे नाथ महाराज म्हणतात. पुढे असे म्हणतात की असा भाव ठेवून सेवा करणारा शिष्य हा स्वतःच परब्रह्म होतो. इथे सद्गुरूंच्या वचनावर सांगितलेले, इथे सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून निशंक होऊन जो शिष्य साधनेत दृढ होतो तो आपसुकच परमपदाला पावतो, असे नाथ महाराज म्हणतात. सद्गुरूंच्या सेवेसंदर्भात माऊलींचे भाव अशा बऱ्याच ठिकाणी नमूद झालेले आहेत. या सद्गुरूंची सेवा कशी करावी या संदर्भात माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. इथे पुन्हा ओवी ही मुद्दाम घेतलेली आहे. पावलांचे ठिकाण श्री गुरूंची चरण पावले ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या हृदयाशिवाय उत्तम अशी जागा नाही. अहो, लक्षात घ्या, ज्या गुरुमाऊलींच्या मुळे आपल्याला विवेकाची जाणीव झाली, आपल्यामध्ये विवेक प्रस्थापित झाला, त्या चरणाला ठेवण्यासाठी आपल्याला हृदयाशिवाय दुसरी जागाच असू शकत नाही. पुढे माऊली म्हणतात, ऐक्य भावाची अंजुळी. आता अर्धे देण्यासाठी जे काही वर्णन केलेलं आहे ते कसं करावं.
ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुडुंबोळी भरोनिया पुष्पांजळी अर्धे देऊ. ऐक्य भाव आपण आणि सद्गुरू, गुरु आणि शिष्य हे एकच आहेत, हे द्वैत नाहीत, अद्वैतच आहेत. अशी ऐक्य भावाची ओंजळ केलेली आहे. एका हाताची कधीच ओंजळ म्हणत नाहीत, दोन हातांनी मिळूनच ती ओंजळ होते. पण ती जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये घेण्यासाठी तिला जागा निर्माण होते. अशा अशा ऐक्य भावाची ओंजळी म्हणजे सद्गुरू आणि शिष्य हे अद्वैतच आहेत असा भाव व्यक्त केलेला आहे. अशा आणि आपल्या इंद्रियांच्या इंद्रिय रूपी कमळ या ओंजळीत घेतलेल्या आहेत आणि अशा भरलेल्या ओंजळीचे आर्ध्य आपण गुरुचरणावरती घालीत आहोत असा भाव माऊली व्यक्त करत आहेत. अन्योन्नोदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. अनन्य भावाचे उदक, एकनिष्ठ भावाचे उदक हा भाव एका सद्गुरू वाचून दुसरे कोणीही नाही अशा उदकाने या सद्गुरु चरणाला आपण स्नान घालावे आणि आपल्या सद्गुरूंबद्दल असा स्वच्छ नम्र भाव ठेवावा आणि तसे चंदन टिळा या सद्गुरूंच्या चरणावर लावावा. इथे चंदन टिळा याच्याबद्दलची एक थोडीशी उकल आहे. ती म्हणजे अनेक वासनांमध्ये जी शुद्ध वासना आहे ती म्हणजे आपले सद्गुरु चरणांची प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, आत्मकल्याणाची प्राप्ती. ही एकमेव इच्छा, यालाच शुद्ध इच्छा, शुद्ध वासना म्हणलेला आहे आणि त्यालाच चंदनाचा टिळा म्हणलेला आहे. हा एकमेव लावण्यासारखा टिळा म्हणजे आपल्याला मिळणारी गुरुचरण प्राप्ती, गुरुचरण सेवा, गुरुचरणामध्ये विलीन होणे, आत्मकल्याण होणे इतकाच आहे. प्रेमाचे नि भंगारे निर्वाळुनी नुपुरे लेवू सुकुमारे पदेतीये. आपल्या प्रेमरूपी सोन्याचा म्हणजे घागऱ्यांचे वाळे रूपी दागिना हा सद्गुरूंच्या चरणावर घालू असे माऊली म्हणतात. धानावले आवडी अभिविचाराची चोखडी तिये घालू जोडी अंगुळीया. प्रबळ झालेल्या एकनिष्ठ प्रेमाचा उत्तम अशा अंगठ्या आपण गुरुचरणांच्या बोटात घालू. आनंदामोद बहुळ सात्विकाचे मुकुळ ते आले अष्टदळ ठेवू वरी. आनंदरूप सुगंधाने पूर्ण भरलेली जी अष्टसात्विक भावाची कळी उमलली ते अष्टसात्विक भावाचे कमळ या चरणावर वाहू. तेथ अहम हा धूप जाळू. आतापर्यंत सगळ्या ज्या ओव्या बघितल्या त्या कदाचित नाही लक्षात राहिल्या तरी चालतील, पण ही अत्यंत ओवी महत्वाची मला वाटते म्हणून विशेष नमूद करतो. तेथ अहम हा धूप जाळू नाहम ते जे ओवाळू साम्य रसे पोटाळू निरंतर. अर्थ अगदी सोपा आहे. आपले श्री गुरु माऊली ज्या चरणावर माऊलींच्या चरणावर अहम या धूप जाळावा म्हणजेच मी कोणीही नाही अशा आर्ततेने श्री गुरूंना ओवाळावे आणि जसा मी कोणी नाही तसेच आपल्या वाचून दुसरे कोणीही नाही. आपण इतकाच भाव इथे व्यक्त करीत आहेत. म्हणजे एकरूपता हाच एक भाव निरंतर ठेवावा असे माऊली म्हणतात. हे चरण आता कायम पोटाशी धरून ते इतके जवळ धरले पाहिजेत, जवळ ठेवले पाहिजेत की ते आणि मी हे वेगळे नाहीतच. कसे आहे पहा, जीव हा मुळात चैतन्य स्वरूप आहे, परंतु या संसार समुद्राने म्हणा, त्रिगुणाच्या घनदाट मेघाने म्हणा किंवा मन विषय अडकल्यामुळे म्हणा, हा जीव किंवा अहंकाराच्या प्राबल्यामुळे जीव वेगळा झाला आहे आणि तो वेगळा भासतो आहे. मी चैतन्य आहे या निधिध्यासनाने ऐक्य करीत श्री गुरूंच्याहून जीवाला वेगळा करणारा, सर्व त्रिविधता जाणणे याला अहम धूप जाळणे असे म्हणतात. पुढे माझी तनु आणि प्राण या पावाऊ लेवू श्रीचरण कर भोग मोक्ष निंबलोन पाया आत्तया. अर्थ सरळ आहे. माझे शरीर आणि प्राण
यांच्या पादुका करून श्री गुरुचरणी घालीन व त्या चरणा वाचून भोग आणि मोक्ष ओवाळून टाकीन, असा भाव गुरुसेवेत माऊलींनी व्यक्त केलेला आहे. या श्री गुरु चरण सेवा हो प्राप्त तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. अशी जी मोक्षासह सर्वच पुरुषार्थाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री गुरूंच्या चरण सेवा प्राप्त व्हावी असे माऊलींनी व्यक्त केलेले आहे. या गुरुसेवेमुळे आता सर्व कर्तव्य निपटून जातात. आता वेगळे असे काहीही राहत नाही, असा अति उच्च भाव माऊली व्यक्त करत आहेत. आता एकमेव कर्तव्य उरते, ते म्हणजे तुमची आज्ञा. श्री गुरु आज्ञा ही शिरसावंद्य. आपल्या सेवेतच द्वैत भावाचा नाश होऊन ऐक्य हा एकच भाव आता उदयाला आलेला आहे. त्याच कारणाने आता सर्व संस्कार बंधने गळून पडलीत, असे माऊलींचे इथे म्हणणे आहे. माऊली म्हणतात, गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र जाहली, तेवी भक्ता सेल दिली निजपदाची. हा निसर्ग नियम आपल्याला सगळेच पाहतो. प्रत्येक नदी जी उगम पावते ती त्या समुद्राच्या दिशेने प्रवाहित होते आणि एकदा का ती समुद्राला प्राप्त झाली की ती तिचे अस्तित्व सोडून देते. मग नाव तरी कसे राहणार? हे ऐक्य स्वरूप श्री गुरु सेवेतून प्राप्त होते. जीवनाची कृतकृत्यता प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणूनच ह्या नमनाची ओवी पुन्हा घेऊ. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज सेवा होत असताना थोडे भावुक व्हायला झाले, म्हणून मध्ये मध्ये थोडेसे काही तुटल्यासारखे झाले. जे काही सेवा झाली ती गुरुचरणी अर्पण करून आपण आज असले तिसरे पुष्प वाहू. भोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता माझे वडील श्रीयुत रेळेकर हे पसायदान म्हणतील. अण्णांना त्यांचा ऑडिओ जो आहे तो अनम्यूट करायला सांगा. श्रीधरजी आवाज येतोय? अण्णांचा आवाज नाही येते. हा, येतोय का आवाज? हो येतोय आता. बोला अण्णा. तू बोलू का? पसायदान म्हणू का? हो सुरुवात करा. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांचे मांदियाळे. अनवरत भूमंडळे भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तिहि लोके. भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये
विशेष लोकी ये दृष्टा दृष्टी विजय होवावे जे. एत म्हणे श्री विश्वेश्वरराव हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.